नवापूर हादरले, बिबट्याच्या कातडीची तस्करी उघड। वनविभागाचा तस्करांच्या टोळीवर सर्जिकल स्ट्राईक। नवापूर MIDC परिसरात बिबट्यासारख्या राजस वन्य प्राण्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या टोळीवर वनविभागाने आणि WCCB मुंबई पथकाने झडप घालून तालुक्यात खळबळ उडवून दिली आहे। वनसंरक्षक नीनू सोमराज आणि उपवनसंरक्षक संतोष सस्ते यांच्या थेट मार्गदर्शनाखाली अत्यंत गुप्तपणे रचलेल्या या सापड्यात 5 तस्कर अलगद अडकले असून त्यांच्याकडून तस्करीसाठी वापरलेली पांढरी स्विफ्ट कार आणि 3 दुचाकी असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। विभागीय वनाधिकारी श्री सदगीर यांच्या देखरेखीखाली सहाय्यक वनसंरक्षक रोशन कैबुवा, वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल काशीकर आणि त्यांच्या चपळ पथकाने ही थरारक कारवाई केली। रंगेहात पकडलेल्या आरोपी विरुद्ध भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या अत्यंत कडक कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची रवानगी कोठडीत करण्यात आली। या मोठ्या कारवाईने संपूर्ण जिल्ह्यात तस्करांचे धाबे दणाणले असून या काळ्या धंद्यांची मुळे नेमकी कुठपर्यंत पोहोचली आहेत याचा सखोल तपास वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल काशीकर करत आहेत। वन विभागाच्या धडाकेबाज मोहिमेमुळे नवापूर तालुक्यात सध्या एकाच चर्चेला उधाण आले असून हा तस्करांच्या साम्राज्यावर झालेला मोठा प्रहार मानला जात आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क। 4/2026 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे आम्हाला एक गुप्त माहिती मिळाली की काही लोक हे बिबट या वन्य प्राण्याच्या कातडीची तस्करी करणार आहेत। त्या अनुषंगाने वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो मुंबई, नंदुरबार उपविभागाची टीम, नंदुरबार वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल काशीकर हे सर्व आम्ही एक टीम मिळून एक सापळा रचला आणि आरोपींचा पाठलाग करत असताना त्यांना MIDC नवापूर या ठिकाणी आपण मुद्देमालासह ताब्यात घेतले। मुद्देमालामध्ये बिबट या वन्य प्राण्याची तुकड्यांच्या स्वरूपात कातडी सापडली। तसेच वाहतूक करत असताना वन्य प्राण्याची वाहतूक करत असताना एक कार आणि 3 मोटरसायकल देखील आपण ताब्यात घेतले। तसेच 5 संशयित आरोपी यांना आपण ताब्यात घेतलेले आहे आणि यांना आज माननीय न्यायालय नवापूर येथे हजर केले असता न्यायालयाने 5 दिवसांची वनकोठडी दिलेली आहे। तरी पुढील तपास अमोल काशीकर वनपरिक्षेत्र अधिकारी नवापूर हे करीत। धन्यवाद।